हाय गाईज, तर आज बुधवार आहे आणि जसं की मी मागच्या व्लॉगमध्ये सांगितलं होतं की बुधवारी मला नाश्ता करावा लागत नाही. बुधवारी यांना सुट्टी असते तर ते बाहेरून नाश्ता आणतात आणि आमचा ठरलेला नाश्ता असतो तो म्हणजे उत्तप्पा. वेदला खूप आवडतो म्हणून नाश्ता केला आणि लगेच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर आज ठरलेलंच असतं आमचं काहीतरी नॉनव्हेज करायचं आणि आजचा बेत होता बिर्याणी. तर इथे मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी दही, 2 लकी बिर्याणी मसाला, त्याच्यानंतर एक पूर्ण पॅकेट चिकन मसाला, एक पूर्ण पॅकेट शाही गरम मसाला आणि त्याच्यानंतर जे आपले घरातले मसाले आहेत, लाल मिरची पावडर 3 चमचा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, कमी जास्त तिखट, आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर इथे मी एक वाटण केलेलं आहे, आलं लसूण, कोथिंबीर आणि पुदिना याचं वाटण आहे, ते सगळं ह्याच्यामध्ये टाकलं. त्याच्यानंतर इथे मी 4 टोमॅटो, मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतलेले आहेत. इथे तुम्ही प्युरीसुद्धा करून टाकू शकता. मी कधी कधी प्युरी टाकते, कधी कधी कापून घेते, इच्छेनुसार. तर आज मी कापून टाकले होते, पण नेक्स्ट टाईम मी नक्की प्युरी करून टाकेल, कारण माझ्या नवऱ्याला टोमॅटोज आवडत नाही, ते साईडला काढतात म्हणून. नंतर मीठ टाकलं चवीनुसार आणि मग छान मिक्स करून घ्यायचं ते. आणि त्याच्यामध्ये मी इथे कांदा तळून ठेवलेला होता, बरिस्ता जो आपण म्हणतो तो. आणि इथे मी तुम्हाला एक टिप देते, कांदा ना नेहमी हाय फ्लेमवरती तळायचा, म्हणजे तो एकदम कडक आणि कुरकुरीत होतो. जर आपण मीडियम फ्लेमवरती तळला ना, त्याला टाईमसुद्धा खूप लागतो आणि तो एकदम कुरकुरीत असं होत नाही. त्याच्यामुळे कांदा नेहमी हाय फ्लेमवरतीच तळायचा, म्हणजे छान कुरकुरीत होतो. मग 1 किलो मी कांदा घेतला होता. इथे नेहमी प्रमाण लक्षात ठेवायचं की 1 किलो जेव्हा आपण बिर्याणी करत असतो चिकनची, तेव्हा 1 किलो तांदूळला 1 किलो चिकन, 1 किलो कांदा घ्यायचा, म्हणजे परफेक्ट माप आहे हे बिर्याणीचं. कमी जास्त होत नाही इथे मसाला, आणि मी तर जास्तच घेते कारण आम्हाला मसाला खूप आवडतो बिर्याणीमध्ये, त्यामुळे. नंतर इथे लिंबू पिळून घेतला, कांदा छान परत एकदा सगळं काही मिक्स करून घेतलं आणि अर्धा कांदा मी इथे काढून ठेवलेला आहे सजावटीसाठी, आणि कांदा अर्धापेक्षा जास्त याच्यामध्ये टाकलेला आहे. नंतर एका पातेलं मोठं आणि जाडसर घ्यायचं, म्हणजे चिकन खाली चिटकत नाही. त्याच्यामध्ये 4 पळी मी तेल घातलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये सगळं मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि एकदा हलवून घ्यायचं ते, आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती ठेवायचं. 5 मिनटं पहिले हाय फ्लेमवरती ठेवा, त्याच्यानंतर मीडियम गॅस करा, म्हणजे चिकन जे आहे ते आपलं एकदम छान शिजतं, असं रबरासारखं लागत नाही. आणि इकडे मी भात शिजवायची तयारी करत होते. तर इथे 4 पट पाणी आपल्याला घ्यायचं आहे तांदळाच्या, म्हणजे तांदूळ जे आहे ना ते आपलं चिकट होत नाही आणि लांबसर तांदूळ होतं आपलं जेव्हा आपण पाणी जास्त घेतो. त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले ॲड करायचे, 3-4 तेजपत्ता, 4-5 काळी मिरी, 4-5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी इलायची, 2 छोटी इलायची, चक्री फूल, तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील सगळे ॲड करा, शाही जिरे ॲड करा. मग त्याच्यामध्ये अर्धा लिंबू मी पिळून घातलेला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना ॲड करायचा आणि थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं त्याच्यामध्ये, म्हणजे ते चिटकत नाही. आणि छान एक झाकण ठेवायचं, म्हणजे पटकन उकळी येते पाण्याला, आणि भात ना खूप लवकर शिजतो. 15 मिनटामध्ये भात शिजून जातो. चिकनलाच इथे टाईम लागतो शिजायला. मग ते मी ठेवलेलं आहे साईडला, आणि इकडे चिकन चेक केलं, त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकला बारीक चिरलेला, आणि चिकनसुद्धा आपलं छान शिजत आलेलं होतं. त्याच्यानंतर मी इथे उकळी आलेली आहे पाण्याला, आणि चिकन बघू शकता तुम्ही किती टेम्पटिंग दिसतं आहे. सगळं तेल जे आहे ते वरती आलेलं आहे, आणि याच्यामध्ये अजिबात मी पाणी घातलेलं नाही आहे. चिकनच्याच पाण्यामध्ये ते छान शिजून जातं, अजिबात पाणी घालायची गरज नाही पडत याच्यामध्ये. नंतर इथे पाण्याला उकळी आली, मग सगळं तांदूळ टाकलं. इथे मी तांदूळ अर्धा तास भिजत ठेवलेला होता, बासमती राईस आहे हा, आणि 15 मिनटात इथं आपला भात रेडी झाला आहे. त्याच्यानंतर 90% फक्त कुक करायचं आहे आपल्याला, 100% कुक नाही करायचं इथे.
आणि तुम्ही चेक करू शकता हातावरती घेऊन की थोडंसं मध्ये ना कच्चं पाहिजे तांदूळ, म्हणजे 90% कुक आहे तो. आणि सगळं पाणी जे आहे निथळून घ्यायचं एका गाळणीने आणि परातीमध्ये भात काढला आणि त्याच पातेल्यामध्ये मी इथे लेअरिंग करणार आहे दमसाठी. तर सगळ्यात पहिले मी इथे भाताची लेअर लावली खाली, म्हणजे मसाला आपला जो आहे ना तो चिटकू नये म्हणून. मग त्याच्यानंतर चिकनची एक लेअर लावायची, कोथिंबीर पुदिना टाकायचा चिरलेला. त्याच्यानंतर जो आपण कांदा ठेवलेला होता तो ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि हवं तर इथे तुम्ही 1 चमचा 2 चमचा तूपसुद्धा टाकू शकता. माझं तूप हल्लीच संपलं, मी परवा लाडू केले होते म्हणून. नंतर त्याच्यामध्ये भाताची लेअर लावायची. असेच लेअरिंग आपण करून घेणार आहे. एक भाताची लेअर, त्याच्यानंतर चिकनची लेअर, परत भाताची लेअर, असंच लेअरिंग करायचं. आणि मग त्याच्यावरती परत एकदा मी चिकनची लेअर टाकलेली आहे. आणि सगळ्यात वरती ना आपली भाताचीच लेअर पाहिजे, चिकनची नको आहे. आणि इथे कोथिंबीर पुदिना, परत कांदा आणि थोडंसं मी जो आपला शाही गरम मसाला आहे तो इथे ॲड करते आहे. वरची लेअर नेहमी भाताचीच हवी. मग परत इथे भाताची लेअर टाकली आणि त्याच्यानंतर सजावटीसाठी परत कोथिंबीर पुदिना आणि जो तळलेला कांदा ॲड केला. आणि माझ्याकडे 2 कलर्स अवेलेबल होते, येलो आणि ग्रीन, मग मी ते टाकले. तुम्ही कोणताही कलर टाकू शकता. आणि कलर नसेल तर हळद पाण्यामध्ये मिक्स करून सुद्धा टाकू शकता. मग साईडला मी जाड तवा घेतलेला आहे आणि पहिले 5 ते 10 मिनटं नेहमी हाय फ्लेमवरतीच बिर्याणी ठेवायची. आणि त्याच्यावरती ना घट्ट असं काहीतरी भांडं ठेवायचं. इथे मी खलबत्ता ठेवलेला आहे आणि ते त्याच्यावरचं झाकण होतं, त्याच्यामुळे वाफ निघून जात नाही, छान दम बसतो. आणि इथे छान दम बसलेला आहे आपल्या बिर्याणीला, मस्त सुगंध येतो आहे. तुम्हाला ते दाखवू शकत नाही, पण तुम्हाला बघून कळलेलंच असेल की बिर्याणी आपली किती छान झालेली आहे. तर आज मी बनवलेलं होतं कलेजा मसाला. त्याच्यानंतर इकडे आईंनी चपाती केली होती आणि आपली बिर्याणी इतकी मस्त झाली होती, छान सुटसुटीत आणि मोकळा भात झालेला होता. खरंच एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी झाली होती तुमची बिर्याणी. थँक्यू सो मच.